नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 11 प्रकरण क्रमांक 1 राज्य यामधला भाग 4। विद्यार्थी मित्रांनो, आधी पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं प्रस्तावना, भाग 2 मध्ये पाहिलं होतं आपण राष्ट्र व त्याची वैशिष्ट्ये, भाग 3 मध्ये पाहिलं होतं आपण राष्ट्रवाद, त्याची वैशिष्ट्ये व त्याचे प्रकार, आणि आज आपण पाहत आहोत भाग 4। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील सर्व व्हिडिओची लिंक दिली आहे, तुम्हाला ती लिंक पाहून अभ्यास पूर्ण करायचा आहे। चला तर मग आपण पाहू भाग 4। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे राज्य। आता राज्य हा मुद्दा पाहत असताना आपल्याला असं पाहता येईल की भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे। तो उल्लेख कसा पहा की संविधानामध्ये किंवा सरनाम्यामध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये, सरनाम्यालाच उद्देशपत्रिका असं म्हणतात, ही उद्देशपत्रिका किंवा हा सरनामा तुमच्या सगळ्यांच्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर तुम्हाला ते सापडेल। जसं आपण नेहमीच म्हणतो शाळांमध्ये, भारताचे संविधान उद्देशिका त्यामध्ये दिला आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्या सर्व नागरिकास, अशा प्रकारे आपण उद्देशिका आपण म्हणत असतो। तर या उद्देशिकेमध्ये म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक अशा प्रकारच्या बाबींचा उल्लेख तुम्हाला सरनाम्यामध्ये दिसतो। आता हा ज्या उल्लेख दिसतो तर यामध्ये हा जो शब्द आहे कोणता, सार्वभौमत्व, शब्द कोणता आहे, सार्वभौमत्व। आता सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असणे, त्याला म्हणतात सार्वभौमत्व। एखाद्या राष्ट्राला निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे त्याचे निर्णय ते स्वतः घेत असेल, इतराच्या मनानं तो ऐकत नसेल आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेत असेल तर त्याला म्हणतात सार्वभौमत्व। सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिकार, राज्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार म्हणजे सार्वभौमत्व। त्याला इतरावर अवलंबून राहायची गरज नसते। जर असे अधिकार जर त्याला असेल तर आपण म्हणतो सार्वभौमत्व आहे। भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे, म्हणजे भारताचे सगळे निर्णय भारत सरकार घेते, भारतच घेते। भारताच्या बाहेरची शक्ती किंवा इतर राष्ट्र आपल्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही, म्हणजे भारत काय, सार्वभौम आहे। अशा प्रकारचा उल्लेख आपण या संविधानामध्ये करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, सार्वभौमत्व आपण इथं पाहिला, सार्वभौमत्व म्हणजेच काय की आणखी पुढे सांगता येईल की कायदे करण्याचा अधिकार, त्या राज्याला कायदे करण्याचा काय असतो, अधिकार असतो। राज्य कायदे करण्याचा अधिकार स्वतः पूर्णपणे वापरतो। आणि या माध्यमातून असं म्हणता येईल की ज्यावेळेस एखादं राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते, तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची काय करते, मागणी करते। पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये पाहिलं होतं राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे आम्ही सगळेजण एक आहो ही भावना, या भावनेतूनच राष्ट्र निर्माण होत असते। आणि जेव्हा अशी भावना निर्माण लोकांच्या मनामध्ये होते त्याला आपण राष्ट्र म्हणतो। आणि जेव्हा राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा बाळगते, सार्वभौम होण्याची इच्छा म्हणजे सर्वश्रेष्ठ पावर मिळावा ही इच्छा बाळगते, त्यावेळेस ते कशाची मागणी करत असते, स्वयंनिर्णयाची, म्हणजे आमचे निर्णय आम्ही घेऊ, आमचे सगळे निर्णय, आमचं सरकार आम्ही निर्माण करू, यालाच म्हणतात स्वयंनिर्णयाची हक्क। आणि ही मागणी त्यावेळेस होत असते, म्हणजे राष्ट्र सार्वभौमत्वाची मागणी करत असेल तर ते स्वयंनिर्णयाच्याच हक्काची मागणी करत आहे असं आपण म्हणू शकतो। आणि म्हणजेच राज्याचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सार्वभौमत्व हा आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता पुढं आपलं हे कंटिन्यू करत असताना असं लक्षात येईल की स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते। म्हणजे स्वयंनिर्णयाचा जर हक्क जर मागत असेल, जसं आपण इंग्रजाच्या काळामध्ये आपण इंग्रजांना म्हटलं की आम्हाला आमचे निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे, मग अशा वेळेस ते राष्ट्र राज्याच्या दिशेने जात असते। कोणा दिशेने जात असते, राज्याच्या। म्हणजे याचा अर्थ इंग्रज जोपर्यंत होते तोपर्यंत भारत राज्य नव्हतं, पण भारतामधला राष्ट्रीय भावना लोकांच्या मनामध्ये होती। म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आग्रहातून राष्ट्राला राज्याच्या दिशेने जाता येते किंवा जाऊ शकते। राष्ट्राला राज्याचा दर्जा जर पाहिजे असेल तर त्याला सार्वभौमत्व असणं अत्यंत आवश्यक आहे। नुसतं सार्वभौमत्वच नाही तर सार्वभौमत्व आवश्यक आहे, सार्वभौमत्व पाहिजे, स्वतंत्र शासन व्यवस्थासुद्धा पाहिजे, भूप्रदेशही पाहिजे आणि लोकसंख्यासुद्धा पाहिजे। हे सगळे घटक आवश्यक आहे, कशासाठी, राज्यासाठी हे सर्व घटक आवश्यक आहे। कोणते, सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक असल्याशिवाय राज्य तयार होऊ शकत
नाही. हे झालं राज्याबद्दलची माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा असा मुद्दा येतो की राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केलं जाते. राज्याला काय म्हटलं जाते? राजकीय समुदाय. आता राजकीय समुदाय जेव्हा राज्याला म्हटलं जाते तर मग या राज्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत असते, सातत्यानं काय करते? जाणवते. आपण व्यक्तिगत जीवन जगत असताना देशामध्ये आपल्या राज्याचं अस्तित्व जाणवते. आता हे अस्तित्व जाणवते कसं? तर काही मुद्द्यावरून आपण ते स्पष्ट करू शकतो. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला राज्याचं अस्तित्व जाणवते. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यासक्रम 11वीचा अभ्यासक्रम बदलवला. हे कोणा बदलवला? राज्यानं बदलवला. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत जे काही निर्णय घेते ते राज्य निर्णय घेते. म्हणजे इंग्रजीचं शिक्षण सुरू करणे, मराठी भाषेला स्थान देणे, किंवा अभ्यासक्रम बदलवणे, किंवा विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण किंवा खिचडी खाऊ घालणे, हे सगळे निर्णय कोण घेत असते विद्यार्थी मित्रांनो? राज्य घेत असते. म्हणजे शिक्षणाबाबत आपल्याला निर्णय घेताना राज्याची जाणीव होत असते. हे झाला पहिला मुद्दा. त्यानंतर आपल्याला सांगता येईल समाज कल्याण. समाज कल्याणसारख्या काही अनेक योजना सरकार राबवते. घर बांधून देणे किंवा आरोग्यविषयक सुविधा करणे, ह्या सगळ्या योजना राबवत असताना आपल्या राज्याची जाणीव होते. त्यासोबत संरक्षण, देशाचं संरक्षण करणे किंवा पोलीसच्या माध्यमातून शांतता निर्माण करणे, हे पाहत असताना आपल्या राज्याचे अस्तित्व जाणवते. कायद्याचे पालन करून घेताना आपल्या राज्याचं अस्तित्व जाणवते. सुव्यवस्था ठेवत असताना आपल्या राज्याचे अस्तित्व जाणवते. कोणते मिरवणुका असेल, कोणते कार्यक्रम असेल, तर पोलीस व्यवस्था किंवा सैन्य व्यवस्था तिथं लावली जाते. तर या माध्यमातून राज्याची जाणीव आपल्याला या माध्यमातून होत असते सतत. आता नुसती इथंच होत असते का? तर नाही. तर आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा राज्य हस्तक्षेप करत असते. व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप कसा होते पहा. जन्ममृत्यूची नोंदणी तुम्हाला करायचं असेल तर कुठं करावं लागते? एक तर ग्रामपंचायतमध्ये करावं लागते, नगरपालिकेमध्ये करावं लागते, किंवा महानगरपालिकेमध्ये करावं लागते. तुम्ही ज्या भागात राहत असेल त्या भागात तशी जन्माची नोंदणी किंवा मृत्यूची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी करणं कंपल्शन आहे. आता हे नोंदणी कोण करून घेते? राज्याची संस्था. एक राज्याची संस्था ही नोंदणी करून घेते. मग ते पंचायत समिती, ग्रामपंचायत म्हणा, किंवा नगरपालिका म्हणा, किंवा महानगरपालिका म्हणा. त्यानंतर पॅन कार्ड. पॅन कार्ड तुम्हाला देणे, आता प्रत्येकाला बँकेत खातं उघडण्यासाठी पॅन कार्ड कंपल्सरी केलेला आहे. आता हा पॅन कार्ड तुम्हाला कोण देतो? खाजगी लोक देतात का? नाही. तर भारत सरकार देते. भारत सरकारचा शिक्का असतं त्याच्यावर. तर म्हणजे हा पॅन कार्ड कोण देतं तुम्हाला? भारत सरकार देत आहे, म्हणजे राज्य देत आहे. आणि आधार कार्ड, जवळपास सगळ्यांनी आधार कार्ड काढले आहे की नाही? मग हे आधार कार्ड तुम्हाला दिले कोणं? सरकारनं किंवा म्हणजेच राज्यानं. हे आधार कार्ड देण्याचा अधिकार राज्याचा आहे. म्हणजे आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा राज्य हस्तक्षेप करताना दिसून येते. त्यानंतर लग्नाच्या नोंदणी यासुद्धा राज्य करून देते. म्हणजे लग्न करायचा अधिकार तुम्हाला आहे, पण लग्नाची नोंदणी, त्याला म्हणतात लग्नाचं सर्टिफिकेट, विवाहाचं सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला कोण देते? नगरपालिका देऊ शकते, ग्रामपंचायत देऊ शकते, महानगरपालिका देऊ शकते. हे कोण आहे? ह्या नगरपालिका वगैरे हे आहे राज्याच्या संस्था. आणि हे तुम्हाला तुमच्या या अशा प्रकारचे कागदपत्र देते. जसं तुम्ही काढलं असेल, कास्ट सर्टिफिकेट काढता, तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढता, तुम्ही राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढता, तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र काढता, हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला कोण देते? राज्य देते. म्हणजे राज्य देते म्हणजे काय? की राज्य तशा प्रकारच्या संस्थेद्वारा हे आपल्याला सगळे कागदपत्र पुरवत असते. म्हणजेच राज्याची जाणीव आपल्याला वारंवार व्यक्तिगत जीवनात सुद्धा, व्यक्तिगत कार्य करत असताना राज्याची जाणीव होत असते. आपले व्यक्तिगत कार्यसुद्धा राज्य हे करत असते. राज्य हे हक्क प्रदान करते. राज्य हे हक्क कोणा करते? त्या विशिष्ट संस्थांना काय करते? प्रदान करते, देते. आणि त्याद्वारे आपल्याला न्याय देण्याचा काय करते? प्रयत्न करते. समानता ठेवण्याचा काय करते? प्रयत्न करते. आणि स्वातंत्र्याची काय देते? आपल्याला हमी देते. अशा प्रकारे राज्य आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा हस्तक्षेप करताना दिसून येते. म्हणून राज्याला राजकीय समुदाय असं सुद्धा संबोधलं जातं. तर अलग अलग माध्यमातून लोकांचा संपर्क हा राज्यासोबत येत असतो आणि याद्वारे राज्य हे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवत असते. तर अशा प्रकारे हे पाहिलं राज्याबद्दलची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे व्याख्या. आता राज्याची व्याख्या काय? आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला 2 व्याख्या पाहायच्या आहेत. पहिली व्याख्या पाहू आपण ॲरिस्टॉटलची. कोणाची पाहू? ॲरिस्टॉटल. हे ॲरिस्टॉटलचा तुम्ही पुतळा किंवा फोटो पाहत आहे. याचं दिसला खाली 384 BCE ते 322 BCE प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ अभ्यासक. सगळ्यात मोठा अभ्यासक कोण होता विद्यार्थी मित्रांनो? राज्यशास्त्राचा. तो म्हणजे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्रात जनकसुद्धा म्हणतात. आता या जनकनं केलेली व्याख्या. त्यानंतर आपण पाहणार जॉन बोर्डिनची व्याख्या. हे सुद्धा महत्त्वाची व्याख्या आपण खाली पाहणार. हा कोणचा विचारवंत आहे? हा फ्रेंचचा विचारवंत आहे. ॲरिस्टॉटल कुठचा आहे? ग्रीकचा विचारवंत आहे. हे पाठ करायचं आहे, कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये असे प्रश्न विचारू शकले जातात की कोणत्या देशाचा कोणता विचारवंत आहे. तर आपण एक व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. पहिली पाहू आपण ॲरिस्टॉटलची. तर चला
विद्यार्थी मित्रांनो, पहिली व्याख्या पाहू आपण ॲरिस्टॉटलची. आता ॲरिस्टॉटल काय म्हणतो? ॲरिस्टॉटल म्हणतो की राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्यांचा संघ असतो. कुटुंबाचा आणि खेड्याचा संघ असतो आणि यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित असते. विद्यार्थी मित्रांनो, राज्य म्हणजे काय? आता ॲरिस्टॉटल काय म्हणतो पहा, की अशा प्रकारचा स्वावलंबी समाज, अशा प्रकारचा स्वावलंबी लोक, की अशा प्रकारचा समाज की ज्या समाजा तो समाज कसा बनला आहे? कुटुंबाचा आणि खेड्यांचा. कुटुंबाचा खेड्याचा मिळून जो समुदाय बनतो आणि त्या समुदायात कशी लोक राहतात? आनंदी लोक राहतात. आणि कशी लोक राहतात? प्रतिष्ठित आयुष्य जगणारे लोक राहतात. असे जर लोक राहत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? राज्य म्हणतो. अशा प्रकारे ही झाली ॲरिस्टॉटलची व्याख्या. त्यानंतर दुसरी व्याख्या आपण पाहू, जॉन बोडिन यांची व्याख्या. आता जॉन बोडिन काय म्हणतो पहा, राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे. यानं सुद्धा कुटुंबाचा आधार घेतला पहा. राज्य म्हणजे कुटुंबाचं संघटन. राज्य म्हणजे कुटुंबाचं संघटन आणि ज्यात कुटुंबे आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. आता राज्य म्हणजे काय? कुटुंबाचं संघटन. आणि या कुटुंबामध्ये जे लोक राहतात या लोकांची जी मालकी हक्क असते, मालकी हक्काची साधने म्हणजे जमीन, जुमला, इस्टेट, जायदाद, हे सगळ्या गोष्टी, हे झाली मालकीची साधनं. कोणाच्या मालकीची साधनं? कुटुंबाच्या मालकीची साधनं. आणि हे साधनं सर्वोच्च शक्तीने, राज्याच्या सर्वोच्च शक्तीने काय केली असते? तर्काने शासित केली असतात. शासित केली असणं म्हणजे त्या सगळ्या गोष्टीवर सरकारचा, राज्याचा हा हक्क असतो. आता उदाहरण पाहू आपण. उदाहरण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, समृद्धी महामार्ग किंवा जे रस्ते बनवणं चालू आहे मोठे मोठे, या रस्त्यासाठी लागते जागा किंवा रेल्वेचे मार्ग बनवणं चालू आहे, या रेल्वेसाठी लागते जमीन. मग हे जमीन काय करते? शासन शेतकऱ्याकडून घेते, म्हणजे कुटुंबाकडून घेते. आपण पहा, कुटुंबाची मालमत्ता. आता जमीन तर तुमच्या मालकीची होती, पण कोण घेतली? सरकारनं किंवा शासनानं घेतली. आता शासनाने घेऊन त्यावर काय बनला? रस्ता बनला. तुम्हाला ती जमीन द्याच लागते. तुम्हाला ती जमीन देणं भाग आहे, कारण ते काय? शासित आहो आपण. कोणाचे? राज्याचे शासित आहो. आणि त्या सर्वोच्च शक्तीनं आपली मालमत्ता काय केली असते? शासित केली असते. म्हणजे त्याच्यावर पूर्ण अधिकार असतो. म्हणजे जसं आपल्याला म्हणता येईल, जमिनीच्या विशिष्ट फुटाच्या खाली सरकारचा हक्क आहे. तुमच्या वावरात जर एखादी विहीर खोदली, त्याला जर पेट्रोल लागलं किंवा डिझेलची विहीर म्हणजे पाणी लागायच्या ऐवजी जर पेट्रोल लागलं, तर ते पेट्रोल कोणाच्या हक्काचं असते? राज्याच्या मालकीचं असते. म्हणजे ती मालकी, ते साधन संपत्तीवर कोणाचा हक्क चालतो? राज्याचा हक्क चालतो. तर असा आपण या ठिकाणी याचा अर्थ समजून घेत आहोत. तर या माध्यमातून आपण काय पाहिलं? जॉन बोडिंग काय म्हणतो की राज्य म्हणजे कुटुंबाचं संघटन, आणि त्या कुटुंबातली जी मालमत्ता असते त्या मालमत्तेवर सर्वोच्च शक्तीचं काय असते? शासन असते. आणि त्या माध्यमातून ती संपत्तीवर पूर्णपणे अधिकार कोणाचा असू शकतो? राज्याचा. आता आपल्याला कुटुंबाच्या माध्यमातून आपला हक्क आहे, जमिनीवर आपला हक्क आहे, पण शेवटचा हक्क कोणाचा? तर अंतिम अधिकार कोणाचा चालतो? राज्याचा. तर अशा प्रकारे आपण व्याख्या पाहिली, जॉन बोडिनची व्याख्या पाहिली आपण. त्यानंतर आणखी दोन व्याख्या पाहणार आहोत आपण. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल, एक आहे वुड्रो विल्सन. पहा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. वुड्रो विल्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, 1856 ते 1924, अमेरिकन मुत्सद्दी व अभ्यासक आणि तसेच अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष. त्यानंतर हेराल्ड रॉस्की, 1893 ते 1950, ब्रिटिश राजकीय विचारवंत. हा ब्रिटिशचा आहे हेराल्ड रॉस्की, आणि हा वुड्रो विल्सन कुठचा आहे? अमेरिकेचा आहे. आपल्याला देशाचे नाव पाठ ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून. तर या दोघांच्या सुद्धा व्याख्या आपण पाहूया. चला तर मग या ठिकाणी आपण पहिली व्याख्या पाहू, वुड्रो विल्सन. आता वुड्रो विल्सन काय म्हणतो पहा. वुड्रो विल्सन असं म्हणतो की एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य. विशिष्ट भूप्रदेशात म्हणजे जमिनीवर लोक काय झाले? सुसंघटित झालेले लोक म्हणजे राज्य. विशिष्ट भूप्रदेशात सुसंघटित झालेले लोक म्हणजे राज्य. हे वुड्रो विल्सनची सोपी व्याख्या आहे. तुम्हाला ती पाठ करायची आहे. 4पैकी तुम्हाला मिनिमम 2 व्याख्या पाठ करायच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आहे हेराल्ड लास्कीची व्याख्या. आता हा काय म्हणतो? हा ब्रिटिश विचारवंत आहे. यानं काय म्हटलं? वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक, शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य आहे. पहा विद्यार्थी, हा काय सांगतो पहा, लास्की काय म्हणतो? वाटून दिले भौतिक क्षेत्रामध्ये, म्हणजे अशा प्रकारचं भौतिक क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये डिवायडेशन झालं आहे. जशा संस्था आहे, राज्याचे काही संस्था आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि
ह्या संस्था काय डिवाइड आहे, अलग अलग ठिकाणी वाटलेल्या आहे. या संस्थांमध्ये श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक, श्रेष्ठत्व आता जसं आपण शासन घेऊ, आपण सरकारमध्ये लोक काय करतात, दावा करतात की आम्हाला सत्ता प्राप्त झाली पाहिजे. लोक अशी दावा करतात सरकार मिळवण्यासाठी. तर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यांच्यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज, भूप्रदेशात्मक समाज म्हणजे त्या भूभागावर, विशिष्ट भूभागावर राहणारे लोक, असे लोक की जे लोक श्रेष्ठत्वाचा दावा करण्यासाठी प्रयत्न करतात. कशासाठी? संस्थावर आपलं अधिपत्य असावं, सरकारवर आपलं अधिपत्य असावं. निवडणुकीच्या माध्यमातून हा दावा केला जात असतो. अशा प्रकारचे लोक जे श्रेष्ठत्वाचा दावा करत असतात आणि विशिष्ट जमिनीवर राहतात, तो समाज म्हणजे राज्य होय. अशी या प्रकारची व्याख्या कोण सांगितली? हॅरॉल्ड लास्कीनं सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 4 व्याख्यांचं विश्लेषण या ठिकाणी पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.